श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार काही वस्तूंची खरेदी केली ना, तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. अक्षय तृतीया हा दिवस बघा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण जी काही खरेदी करत असतो त्याच्यामध्ये अनेक पटींनी वाढ होत असते. म्हणजेच ते अक्षय म्हणजे ज्याला कधीही क्षय नाही, जे कधीही संपत नाही. म्हणून बघा, बरेचसे लोक या दिवशी सोने चांदी वगैरे खरेदी करत असतात. प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसतं. मग अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण खरेदी करू शकतो आणि त्यातल्या त्यात आपल्या राशीनुसार आपण जर त्या वस्तूंची खरेदी केली ना, तर त्याचा खूप लाभ होतो. आणि बघा, अक्षय तृतीयेचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी बघा, काही गोष्टी जर आपण आणल्या तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यातले दुःख, संकट, अडचणी निघून जातात. सुख, संपत्ती हे सगळं काही आपल्या आयुष्यामध्ये येत असतं. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही राशीनुसार काही वस्तूंची खरेदी करा. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर सगळ्यात पहिले बघा, मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी तांबे किंवा सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. मेष राशीचा जो ग्रह आहे तो मंगळ आहे, म्हणून मेष राशीसाठी तांबे हे शुभ मानले जाते. यासोबतच मेष राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी मसूर खरेदी करावी. मसूरची डाळ तसेच त्यांनी लाडूचं दान करावं. असं केल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त त्यांना होईल आणि जीवनामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीचा अधिपती शुक्र ग्रह आहे. हिरा हा शुक्र ग्रहासाठी मुख्य रत्न मानलं जातं. त्यामुळे जमल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी सोने, चांदी किंवा हिरा खरेदी करावा. यासोबतच या राशीच्या लोकांनी तांदूळ आणि बाजरी खरेदी करणं शुभ मानलं जाईल. तसेच पाणी दान करावं किंवा तुम्ही पाण्याने भरलेली घागरसुद्धा दान करू शकता. असं केल्यामुळे कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि ज्यामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते. यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी पितळेची भांडी किंवा दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन कपडे, मूग डाळ, त्यानंतर कोथिंबिरीची खरेदी करावी. त्यांनी हिरवी मूग जी आहे तर ती दान करावी. असे केल्यामुळे त्यांच्या कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत राहील आणि आर्थिक संकटे दूर होतील. यानंतर कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी चांदीची खरेदी करावी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी दूध किंवा तांदूळ खरेदी करून घरी आणावे. यासोबतच दूध किंवा तांदूळ ते दानसुद्धा करू शकतात. असं केल्यामुळे त्यांच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि जीवनामध्ये भरपूर सुख समृद्धी येते. सिंह रास. सिंह राशीचा अधिपती सूर्यग्रह आहे. या राशीच्या लोकांनी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ राहील. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तांबे खरेदी करणं हे शुभ राहील. यासोबतच लाल मसूर, लाल वस्त्र, गूळ याचे त्यांनी दान करावे. असं केल्यामुळे त्यांच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते आणि जीवनातली सगळी संकट दूर होतात. कन्या रास. कन्या राशीचा अधिपती बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला कांस्य वस्तू खरेदी करावी. यासोबतच या राशीच्या लोकांनी या दिवशी मूग डाळ खरेदी करावी आणि मूग डाळ ते दानसुद्धा करू शकतात. असं केल्यामुळे त्यांच्या कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते. तूळ रास. तूळ राशीच्या लोकांनी चांदी किंवा चांदीपासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी साखर किंवा तांदूळ खरेदी करावे. तसेच शुभ्र वस्त्र, तांदूळ, दही, दूध या वस्तूंचे त्यांनी दान करावे. असे केल्यामुळे त्यांच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्ती होते. वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी तांबे किंवा तांब्यापासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी. तसेच दान म्हणून पाणी भरलेली एक घागर दान करावी. असे केल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते. कौटुंबिक संकट दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. धनुराशी. धनुराशीचा अधिपती ग्रह गुरु आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोने खरेदी करणे चांगलं ठरेल. यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी केळी किंवा तांदूळ खरेदी करावे. तसेच पिवळे कपडे, पिवळी मसूर, केळी या वस्तूंचे दान देखील करावे. असं केल्यामुळे आर्थिक संबंध सर्व समस्या दूर होतील
मकर राशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी या दिवशी दही किंवा काळी मसूर खरेदी करावे आणि काळे कपडे, काळे तीळ, काळी मसूर अशा काळ्या वस्तूंचे दान करावे. यामुळे त्यांच्या कुंडलीतील शनिदेवाची स्थिती मजबूत होते आणि शनिदोषही दूर होतात. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी या दिवशी काळे तीळ, नवीन कपडे जे आहेत ते खरेदी करावे. मोहरीचं तेल, काळे तीळ, लोह या वस्तूंचे दान करावे. असं केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये होणारा त्रास कमी होईल. अडीअडचणी, समस्या, अडचणींपासून मुक्ती मिळेल. मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोने खरेदी करणं शुभ ठरेल. यासोबतच हळद आणि हरभऱ्याची डाळसुद्धा खरेदी करणं शुभ ठरेल. या राशीच्या लोकांनी हळद किंवा हरभऱ्याची डाळ दानसुद्धा करावी. असे केल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या राशीप्रमाणे वस्तू खरेदी केल्या किंवा त्या वस्तूंचं दान केलं तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल. अमुक एक दिवस शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर त्याचे कित्येक पटीने पुण्य मिळतं. भलेही तुम्ही काही सेवा वगैरे करत नाही, पूजा करत नाही, पण तुम्ही जर अशा या दिवशी दान केलं तर सगळ्या प्रकारचं सुख समाधान जे आहे तर ते तुम्हाला मिळत असतं. तर बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यातल्या वस्तूंचं दान कराल अशी मी अपेक्षा करते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.